कॉस्ट ऑफ डुईंग नथिंग. सो टायटल काय होतं? द कॉस्ट ऑफ बिईंग रॉंग इज लेस दॅन कॉस्ट ऑफ डुईंग नथिंग. म्हणजे तुम्ही चुकलात, चुकीच्या दिशेने गेलात, एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला फेल्युअर आलं, तरी ते तितकं प्रॉब्लेमॅटिक नाही आहे. त्याच्यापेक्षा जास्त प्रॉब्लेमॅटिक काय आहे? काहीच न करणं, डुईंग नथिंग. ठीक आहे. या टॉपिकचे कोणते कोणते पर्स्पेक्टिव्ह होतात, कोणत्या कोणत्या प्रकारे या टॉपिककडे बघायला पाहिजे, त्यातला कुठल्या पर्स्पेक्टिव्हला पहिल्यांदा मांडलं पाहिजे, नंतर दुसरा कुठला पर्स्पेक्टिव्ह मांडला पाहिजे, असं थोडं डिटेलमध्ये आपण बघूया. ठीक आहे. सो ज्या वेळेला आपण म्हणतो जी ब्रेनस्टॉर्मिंगची प्रोसेस आपण सुरुवातीला करतो, आधी काय करूया, सगळे पर्स्पेक्टिव्ह जनरेट करून घेऊया आणि त्याच्यानंतर त्या पर्स्पेक्टिव्हमध्ये काय काय बसवायचं याचा विचार करूया. सो कॉस्ट ऑफ बिईंग रॉंग इज लेस दॅन द कॉस्ट ऑफ डुईंग नथिंग. मी बऱ्याच वेळेला तुम्हाला सांगतो बघा की या मोठ्या टॉपिकचा एक इझेन्स किंवा सेंट्रल आयडिया काढता आली पाहिजे. जेव्हा यूपीएससीने असे विचारलं होतं, शिप इज सेफ इन द हार्बर बट दॅट इज नॉट वॉट शिप इज मेड फॉर. सो बेसिकली त्या इझेन्स किंवा सेंट्रल आयडिया काय होती? करेज ऑर पर्पज. यू शुड हॅव करेज, यू शुड हॅव पर्पज इन युअर लाईफ. आणि त्या पर्पजच्या कंटेक्स्टमध्ये परस्यूट, त्या प्रयोजन एकदा तुम्हाला कळलं, त्या प्रयोजनच्या मागे जाणं. आता या टॉपिकची सेंट्रल आयडिया काय आहे? द कॉस्ट ऑफ बिईंग रॉंग इज लेस दॅन कॉस्ट ऑफ डुईंग नथिंग. म्हणजे या टॉपिकला शॉर्ट करायचं झालं, त्याचा इझेन्स सेंट्रल आयडिया समजायची झाली, तर काय बरं म्हणायचं आहे त्यांना? ॲक्शन. सो मी पहिलंच जर समजा त्याचा सेंट्रल आयडिया काढायची झाली, प्रायोरिटायझेशन ऑफ ॲक्शन ओव्हर इनॅक्शन. कोणतीच कृती न करणं यापेक्षा कृती करण्यावरती हा टॉपिक काय करतोय? भर देतोय. सो बेसिकली माझं पहिलंच पर्स्पेक्टिव्ह काय असेल? ॲक्शन ओव्हर इनॅक्शन. ठीक आहे. याच्यात काय लिहायचं हे बोलूया आपण. पण माझा पहिली स्टार्ट किंवा पहिला पर्स्पेक्टिव्ह कुठून सुरू व्हायला पाहिजे? बेसिकली यू शुड प्रायोरिटाइज और यू शुड प्रेफर ॲक्शन ओव्हर इनॅक्शन. निष्क्रियतेपेक्षा सक्रिय अशी कृती करणं कधीही चांगलं, असं टॉपिकला म्हणायचं. हे लिहिल्यानंतर दुसरा पर्स्पेक्टिव्ह माझा काय येईल? तर जे टॉपिकने म्हटलंय की वाय कॉस्ट ऑफ बिईंग रॉंग इज लेस दॅन कॉस्ट ऑफ डुईंग नथिंग. हे इलॅबोरेटली मला डिस्कस करावं लागेल. अगेन ही जस्ट मी एक बेसिक प्रिमाइस सेट केलंय, त्याच्या बेसिसवरती डिटेल डिस्कस करतोय ह्या पर्स्पेक्टिव्हमध्ये. वाय बेसिकली कॉस्ट ऑफ बिईंग रॉंग इज लेस दॅन कॉस्ट ऑफ डुईंग नथिंग. सी या पर्स्पेक्टिव्हमध्ये ना तुम्हाला कंटेंट, स्टोरीज, ऐसे स्पेसिफिक कंटेंट लागेल. ॲट द सेम टाइम यू शुड रिफ्लेक्ट युअर थॉट प्रोसेस हिअर. वाय हा जो ॲड्रेस करताना की बाबा चुकलं तरी का बरोबर आहे किंवा चुकलं तरी ते तितकं का प्रॉब्लेमॅटिक नाही आहे, हा वाय याची तुमच्या रिलेटेड थॉट प्रोसेस रिफ्लेक्ट होणं अत्यंत गरजेचं आहे. सो हे दोन पर्स्पेक्टिव्ह कळले. त्याच्यानंतर मी काय लिहीन बघा. इफ कॉस्ट ऑफ बिईंग रॉंग इज लेस दॅन कॉस्ट ऑफ डुईंग नथिंग, वाय पीपल प्रिफर इनॅक्शन ओव्हर ॲक्शन. आपण म्हणतो ना की एसएला 3 डायमेन्शननी बघा, फिलॉसॉफिकल, लिटररी अँड सायकोलॉजिकल. दिस इज सायकोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह. वाय पीपल प्रिफर इनॅक्शन. जर आपल्याला हे सगळ्यांना माहिती आहे किंवा हे टॉपिक असं सांगतोय, तर मग लोक इनॅक्शन, निष्क्रियतेकडे मोस्ट ऑफ द टाइम का जातात? कारण मोस्ट ऑफ द टाइम काय जातो आपण? इनॅक्शनकडेच जातो. ठीक आहे. हा वाय ॲड्रेस करणं पण गरजेचं आहे. आता मी हा वाय ॲड्रेस केल्यानंतर हाऊ टू प्रमोट ॲक्शन ओव्हर इनॅक्शन. राईट? की मग फक्त मला सांगून चालणार नाही की लोक का बरं इनॅक्टिव्हिटीकडे जातात, सक्रिय कृती करत नाहीत. मला सांगावं लागेल ना की कशा प्रकारे मी ॲक्शन प्रमोट करू शकतो, जे टायटल सांगतोय.
की बाबा चुकलात तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही, पण काहीतरी काय करा, कृती करा. ठीक आहे. फिफ्थ माझा पर्स्पेक्टिव्ह त्याच कंटेक्स्टमध्ये काय असेल, या टॉपिककडे थोडं क्रिटिकली बघायला पाहिजे. मी म्हणेन हे सगळं बरोबर आहे, बट देर इज अ युटिलिटी ऑफ डुईंग नथिंग. काहीच न करण्याची सुद्धा उपयुक्तता आहेच ना. प्रत्येक वेळेला कॉस्ट ऑफ बिईंग रॉंग इज लेस दॅन कॉस्ट ऑफ डुईंग नथिंग नाहीये. कधी कधी काय आहे, कॉस्ट ऑफ डुईंग नथिंगची जास्त व्हॅल्यू आहे. क्लिअर आहे. आणि त्याच कंटेक्स्टमध्ये या टायटल मधला हा कॉस्ट हा जो शब्द आहे, तो कॉस्ट हा शब्द मला काय व्हायला पाहिजे, त्याला डिकोड करायला पाहिजे. म्हणजे परत एकदा जेव्हा आपण सतत बाकीच्या एसेमध्ये म्हणतो कंटेम्पररी पर्स्पेक्टिव्हने वी आर गोइंग टॉवर्ड्स हायपर कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड, स्पर्धा, मार्केट आणि मार्केट व्हॅल्यू इम्पॉर्टंट ठरतात. ऑस्कर वाईल्डचं एक स्टेटमेंट पण आपण बघितलं होतं, पीपल अंडरस्टँड कॉस्ट ऑफ एव्हरीथिंग बट प्राइस ऑफ एव्हरीथिंग बट व्हॅल्यू ऑफ नथिंग. परत एकदा जेव्हा आपण म्हणतोय कॉस्ट ऑफ बिईंग रॉंग इज लेस दॅन कॉस्ट ऑफ डुईंग नथिंग, त्यावेळेला ते कॉस्ट हा वर्ड प्रॉब्लेमॅटिक आहे का. देअर वी शुड अंडरस्टँड व्हॅल्यू ऑफ डुईंग नथिंग. व्हॅल्यू म्हणजे कदाचित मी काहीच न केल्याने तुमचं आर्थिक नुकसान होईल, पण त्या डुईंग नथिंगची काय आहे, देर इज सम काइंड ऑफ व्हॅल्यू. सो वाईल ॲड्रेसिंग दिस पर्स्पेक्टिव्ह, युटिलिटी ऑफ डुईंग नथिंग, address the or decode the word cost. Why that word cost is problematic. ठीक आहे. हे 5 आपले महत्त्वाचे पर्स्पेक्टिव्ह झालेत आणि या सगळ्या पर्स्पेक्टिव्हकडे आपण एक वेगळ्या अँगलनी सुद्धा बघणार आहोत. तो आहे कंटेम्पररी लेन्स. सध्याच्या दृष्टीने ह्या सगळ्याकडे कसं बघायचं. वाय कॉस्ट ऑफ बिईंग रॉंग इज लेस दॅन कॉस्ट ऑफ डुईंग नथिंग. वाय दिस इज इम्पॉर्टंट इन प्रेझेंट कंटेक्स्ट. आत्ता सध्या हे म्हणणं किंवा आता सध्या हे बोलणं का गरजेचं आहे, कारण UPSCचा एसे आत्ताच्या कंटेम्पररी प्रायोरिटीज फोकस एरिया दाखवतो. क्लिअर आहे. हा माझा एक साधारण फ्लो असेल. आता आपण विचार करूया की बाबा काय काय ह्या पर्स्पेक्टिव्हमध्ये यायला पाहिजे. जेव्हा आपण म्हणतो पहिला पर्स्पेक्टिव्ह, प्रायोरिटायझेशन ऑफ ॲक्शन ओव्हर इनॲक्शन, काय लिहिणार आपण याच्यामध्ये. प्रायोरिटायझेशन ऑफ ॲक्शन ओव्हर इनॲक्शन. हां, मग त्याच्या रिलेटेड कंटेंट काय आहे की तुम्ही रॉंग गेले तरी सुद्धा ॲक्शन प्रायोरिटाईज करायला पाहिजे असं सांगणारी काही स्टोरी किंवा पर्स्पेक्टिव्ह, थॉट वगैरे काही माहिती आहे का. ठीक आहे. याचा सगळ्यात क्लासिकल आणि पॉवरफुल जो मेसेज आहे कन्वे केला आहे ॲक्शनच्या कंटेक्स्टमध्ये, दॅट इज बाय भगवद्गीता. भगवद्गीतेमध्ये कर्माचं महत्त्व सांगितलेलं आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो कर्मसन्यास नावाची कन्सेप्ट नाही. देर इज नो कर्मसन्यास. कर्मसन्यास नाही म्हणजे तू कर्मापासून तुझ्या काय होऊ शकत नाहीस, अलिप्त होऊ शकत नाहीस. कर्मयोग, कर्ममार्ग हे पण काय आहे भगवद्गीतेमध्ये, मोक्ष मिळवण्याचा, कर्मयोगी असणं मोक्ष मिळवण्याचा मार्ग आहे. सो भगवद्गीतेला या पहिल्याच आस्पेक्टमध्ये तुम्ही काय करू शकता, प्लेस करू शकता. येतंय लक्षात. सो आणखी असं काही आहे का कंटेंटच्या बाबतीमध्ये की जे आपण वापरू शकतो. मग ते कोणतं तरी गाणं असू शकतं, कोणते तरी डायलॉग असू शकतं, असं काही आहे का तुमच्याकडे. सो याच्यामध्ये काय वापरायचं हे आपण बघतोय. प्रायोरिटायझेशन ऑफ ॲक्शन ओव्हर इनॲक्शन. मी म्हटलं भगवद्गीता हा एक क्लासिकल एक्झाम्पल किंवा पॉवरफुल इलस्ट्रेशन असेल या कंटेक्स्टमध्ये. एक गाणं तुम्ही बॉलिवूडमधलं सतत ऐकलं असेल, मोटिवेशनल सॉन्गमध्ये पण हे केलं जातं. त्याचा कदाचित मूवीचं नाव माहीत नसेल, इम्तिहान नावाचा 1974 आलेला चित्रपट आहे. इम्तिहान 1974. रुक जाना नहीं तू कभी हार के,
काटो पे चलके मिलेंगे साये बहार के. म्हणजे जरी तुझ्या समोर काठे असतील, तुझ्या समोर अनंत अडचणी असतील, तरी त्याही परिस्थितीमध्ये तू काय करायला पाहिजेस, पुढे चालायला पाहिजे. थांबणं यापेक्षा ॲक्शन तुला त्या दुःखातून, त्या अवघड परिस्थितीतून काय करेल, बाहेर आणेल. रुक जाना नहीं तू कही हार के. हे काय सांगतोय बरं बेसिकली, ॲक्शन ओव्हर इन ॲक्शन. ती सगळी वाईट परिस्थिती आहे, सगळं तुझ्या समोरचे संकट आहेत, ही कशी दूर होतील, जर तू कृती केलीस तर. तू त्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधला असता. वि स खांडेकर पण त्या अमृतवेलमध्ये म्हणतात की दुर्दैवानं तुझं स्वप्न भंग पावलं तरी त्या रक्ताळलेल्या पायांनी, तुटलेल्या तुझ्या ते जे काही स्वप्न आहेत त्याच्या रक्ताळलेल्या पायांनी पुढे जायला पाहिजे. हाच माणसाचा धर्म आहे. सो बेसिकली हे सगळं काय सांगतात त्या ड्रॅमॅटिक याच्यामध्ये, की तुम्ही ॲक्शन प्रेफर करायला पाहिजे. असंच एक मराठी गाणं पण आहे. हिंदीमध्ये जसं इम्तिहानमध्ये आहे तसं मराठीमध्ये कोणतं गाणं आहे बरं की जे सांगतं की चालत राहिलं पाहिजे, थांबायचं नाही. बरोबर. कुठल्या मूवी मधलं आहे तू चाल पुढं चाल गड्या, कोणत्या चित्रपटातील आहे? शांताराम यांच्या, दिग्दर्शक व्ही शांताराम यांच्या कुंकू चित्रपटातील गाणं आहे. तू चाल पुढं गड्या रे, तुला भीती कशाची परवा बी कोणाची. आणि त्या गाण्यामध्ये ना पुढे एक ओळ पण आहे, जो ओळखी तसे औक्ष म्हणजे मोठी लढाई. त्या पायात काटे टोचलेले आहेत वगैरे तरी तुम्ही पुढे जाता. तू चाल पुढं गड्या रे तुला, एक सुंदर गाणं आहे की ज्यातल्या वेगवेगळ्या ज्या हे आहेत ओळी आहेत त्या वेगवेगळ्या एसे मध्ये बसू शकतात. दोन्ही सांगतायत ना की जर तुम्हाला, हा काय म्हणतो नंतर, काटो पे चलके मिलेंगे साये बहार के, ते जर तुम्हाला भरभराट हवी असेल, तुम्हाला नंतर चांगलं चित्र हवं असेल तर आत्ता त्या काठ्यावरून चालावंच लागणार आहे. अजून असं माहिती आहे का कोणतं की जे आपल्याला सांगतात प्रेफर करा ॲक्शन ओव्हर इन ॲक्शन? हा, ते पण करतायत. ते थोडं नंतर आपल्याला बसवायचं आहे, त्याच्यामुळे आत्ता नको. सो हा पर्स्पेक्टिव्ह हे करायला कंटेंट इनफ आहे. अजून एक बाबा आमटेंची पण कविता आहे, कदाचित तुम्ही ऐकली असेल. पायी असू दे शृंखला, मी गतीचे गीत गाय, दुःख उधळायासा आता आसवांना वेळ नाही. परत एकदा दुःख, माझ्या वेदना वगैरे या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून पुढे चाललं पाहिजे, असंच त्यांना म्हणायचं. बऱ्याचदा आपण त्या इंग्लिशमध्ये असं म्हणतो, वर्क इज बेस्ट अँटी डिप्रेशन. तुम्ही जर इनॅक्शन दिलीत तर ते डिप्रेशन वाढू शकतं, त्यापेक्षा ॲक्शन प्रायोरिटाईज करा, हे एसेच्या कंटेक्स्टमध्ये म्हणता येईल. अर्थात त्याला काउंटर व्ह्यू करणारा पर्स्पेक्टिव्ह पण आहे की कधी कधी ॲक्शन घेऊनच डिप्रेशन आलेलं असेल, त्यावेळेला थोडंसं शांत राहायला. आणि म्हणून युटिलिटी ऑफ डुईंग नथिंग आपण बोलणारच आहोत. म्हणजे वपू काळे असं एक सुंदर वाक्य आहे, ते म्हणतात की एखादीची प्रियसी त्याला सोडून गेली आणि त्याला तुम्ही सांगताय की बाबा काही नाही, आयुष्यात अजून बऱ्याच गोष्टी आहेत, तू बिंदास आयुष्यात पुढे चालत राहा. हे असं लगेच सांगणं म्हणजे गाडीतलं पेट्रोल संपलंय आणि त्याला सांगणं की बाबा पेट्रोल संपले तरी गाडी चालवत राहा. पेट्रोल संपलंय त्यावेळेला थोडंसं एनर्जी परत काय करावी लागते, रिफिल करावी लागते. अर्थात या पर्स्पेक्टिव्हमध्ये नाही टाकायचं, ते आपल्याला नंतरच्या ह्याच्यात बोलायचं. सो हा कंटेक्स्ट सेट करा, सांगा की वेगवेगळ्या प्रकारे काय प्रायोरिटाईज केलं पाहिजे, ॲक्शन प्रायोरिटाईज करायला पाहिजे, असं सगळं सांगतं. म्हणजे भारताची फिलॉसॉफी सांगते, आपले म्युझिक्स किंवा कल्चर सांगतात की तुम्ही काय करायला पाहिजे, चालत राहिलं पाहिजे, ॲक्शन घेत राहिले पाहिजे. आता हा दुसरा पर्स्पेक्टिव्ह आपल्याला त्याच्यासोबत ॲड्रेस करावा लागेल आणि याला थोडंसं जास्त डिटेलमध्ये आपल्याला बघावं लागेल की वाय कॉस्ट ऑफ बिईंग रॉंग इज लेस दॅन कॉस्ट ऑफ डुईंग नथिंग. हा पर्स्पेक्टिव्ह ॲड्रेस करताना मोस्ट ऑफ द लोक वाय कॉस्ट ऑफ बिईंग रॉंग किंवा चुकणं, फेल्युअर होणं हे चांगलं आहे किंवा त्यात इतकं काही वाईट नाही हे ॲड्रेस करूच, पण त्यासोबत वाय प्रॉब्लेमॅटिक इज टू जस्ट डू नथिंग हे पण ॲड्रेस करावं लागेल.
येते का लक्षात? म्हणजे हे जेव्हा तुम्ही म्हणताय तेव्हा यातला प्रॉब्लेम काय कॉस्ट ऑफ डुईंग नथिंगचा, याच्यावरती पण डिटेल बोलावं लागेल. बिकॉज डुईंग नथिंग सिम्बोलाइजेस व्हॉट? इनॅक्टिव्हिटी, इनर्शिया और बेसिकली स्टेटस कोइस्ट मेंटॅलिटी. जैसे थी वादी वृत्ती, मला काही फार बदलायचं नाहीये, असंच्या असं ठेवायचं आहे. सो व्हॉट डुईंग नथिंग सिम्बोलाइजेस? What doing nothing symbolizes? It symbolizes inaction, it symbolizes inertia, it symbolizes status quoist mentality, ज्याला आपण मराठीत जैसे थेवादी प्रवृत्ती म्हणतो, की बाबा अब कुछ नाही हो सकता, असंच राहिलं पाहिजे, हे जे म्हणणं आहे ते डुईंग नथिंग आहे. मोस्ट ऑफ द कंटेक्स्टमध्ये जेव्हा सोशल प्रॉब्लेम आहेत, सोशल इश्यूज आहेत, त्यावेळेला डुईंग नथिंग हे आणखी प्रॉब्लेमॅटिक होतं. म्हणजे प्लेटोचं एक स्टेटमेंट आपण बघितलंय, आय विल टेक युअर सायलेन्स ॲज युअर कन्सेंट. तुमची शांतता, तुम्ही शांत बसला, तुम्ही काही बोलला नाहीत, तर ती तुमची संमती आहे, हे मी मान्य करेन. असंच एक वाक्य आहे अजून एका स्कॉलरचं, लिटरेचर मधलं, माहिती आहे का? खलील जिब्रानचं वाक्य आहे. आपल्या एसेच्या टेलिग्राम चॅनलवरती आपण ते टाकलेलं सुद्धा होतं. अथर्व माहिती आहे, आठवत आहे? खलील जिब्रान. सिंगल लीफ टर्न येल्लो नॉट बिकॉज, आठवतंय? नाही, लिहून घ्या. खलील जिब्रान असं म्हणतो, अँड सिंगल लीफ टर्न्स नॉट येल्लो but with the silent knowledge of whole tree. And single leaf turns not yellow but with the silent knowledge of whole tree. संपूर्ण झाडाच्या मूक संमतीशिवाय, मराठी भाषांतर त्याचं असं होतं, संपूर्ण झाडाच्या मूक संमतीशिवाय झाडाचं एक पान सुद्धा गळू शकत नाही. काय बरं म्हणायचंय त्याला? जेव्हा झाडाचं एक पान गळतंय, ते येल्लो झालेलं पान, थकलेलं, अगतिक झालेलं ते पान पडतंय, त्यावेळेला ते संपूर्ण झाड ते पान पडण्यासाठी एक प्रकारची काय देते? कन्सेंट देते. आणि याच्या पुढे तो म्हणतो, कि so the wrongdoer cannot do wrong without the hidden will of all of you. तुमच्या सर्वांच्या संमतीशिवाय समाजातील कोणत्याही प्रकारचा अन्याय, अत्याचार, चुकीच्या गोष्टी होत नाहीत. त्यासाठी आपण काय देत असतो? एक प्रकारची छुपी संमती आपण दिलेलीच असते. सो डुईंग रॉंग ही प्रॉब्लेमॅटिक काय? इन जस्ट कंडिशनच्या कंटेक्स्टमध्ये, प्रॉब्लेमॅटिक कंडिशनमध्ये. कारण त्यांनी काय होतंय, खूप प्रमाणात, म्हणजे आत्ता सध्या आपण म्हणू भ्रष्टाचारासारखं प्रकरण आहे, कोणत्याही प्रकारचा सोशल इनजस्टिस आहे, महिलांवरती अत्याचार आहेत, या सगळ्या गोष्टी कधी वाढतात? ज्या वेळेला तुम्ही काय करताय? इनॅक्शन प्रेफर करताय. आता प्लेटोचंच वाक्य आपण लिहिलंय, बरोबर? त्या प्लेटोच्या केवमॅनचं पण एक्झाम्पल किंवा स्टोरी इथं पुट करता येईल आपल्याला. प्लेटोज ॲलिगेरी ऑफ केव. डुईंग नथिंग का प्रॉब्लेमॅटिक आहे? तर प्लेटोज ॲलिगेरी ऑफ केव.
त्या ॲलिगरी ऑफ केवमध्ये अडकलेली माणसं डुईंग नथिंगच करतायत ना, काहीच करत नाहीयेत, ते पडून आहेत. त्यांना असं वाटतं बाहेर पडणाऱ्या सावल्या, अंधुकसा दिसणारा प्रकाश हीच रियालिटी आहे. त्याला प्लेटो असं म्हणतो, रियालिटी इज आयडिया और शॅडो ऑफ आयडियाज. रियालिटी इज शॅडो ऑफ आयडियाज. त्यांना वाटत असतं की ह्या ज्या सावल्या दिसत आहेत त्याच माझ्यासाठी काय आहे, सत्य आहे. मग डुईंग नथिंग प्रॉब्लेमॅटिक का ठरतं? कदाचित तिथून उठणारा जो एकमेव माणूस असतो, सूर्य पाहिलेला माणूस, जो बाहेर पडतो आणि त्यांना सांगतो अरे सूर्य नावाचा सत्य वास्तुस्थिती अस्तित्वात आहे. कदाचित तो बाहेर पडताना चुकीचा ठरला असता, बाहेर पडून पण चुकीचा ठरला असता, पण त्या कृतीने काय झालेलं आहे, सत्य गवसलेलं आहे. आले लक्षात? सो डुईंग नथिंगच्या इश्यूज बद्दल बोलायला लागेल. दुष्यंत कुमारला आपण पाहिलेलं आहे, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, सारी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए. मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही, हो कहीं भी आग, बस आग जलनी चाहिए. म्हणजे मी जेव्हा काहीतरी ॲक्शन घेणार आहे त्यावेळेला त्यातून काय होणार आहे, काही ना काहीतरी चेंजेस होण्यास सुरुवात होणार आहे. हे सगळं डुईंग नथिंगच्या कंटेक्स्टमध्ये बोलल्यानंतर अजून आपल्याला कशावरती बोलावं लागेल की बेसिकली वाय कॉस्ट ऑफ बिंग रॉंग इज लेस. आता सध्याच्या जगामध्ये आपल्याला हे प्रॉब्लेमॅटिक वाटतं, चुकणं, फेल्युअर येणं, अपयश येणं. म्हणजे आपण सतत एक वाक्य सांगतो, सफलता एक सार्वजनिक उत्सव है, असफलता व्यक्तिगत शोक, जीता वही सिकंदर, अशी मानसिकता सगळ्यांची झाली. आणि त्यामुळे कॉस्ट ऑफ बिंग रॉंग हेच आपल्याला काय वाटतं, जास्त वाटतं. प्रत्येक वेळेला चूक होणं, अपयश येणं, फेल्युअर येणं हेच आपल्याला प्रॉब्लेमॅटिक वाटतं. पण एसे तेच ॲझम्पशनला काय करतोय, चॅलेंज करतो. एसे काय म्हणतोय की कॉस्ट ऑफ डुईंग रॉंग और बिंग रॉंग इज लेस. का बरं? कारण लक्षात घ्या, मिस्टेक्समध्ये, तुम्ही चुकण्यामध्ये, याच्यामध्ये पण इनहेरेंटली काही पॉझिटिव्ह आस्पेक्ट असतो. हे सिम्पल लक्षात घ्या. जे लोक आयुष्यात सक्सेसफुल झालेत, गौतम बुद्ध आपण म्हणतो, घरातून बाहेर पडले, सत्याचा मार्ग, समजा नसतं मिळालं तर लोकांनी काय केलं असतं, येडं होतं बरं का. म्हणजे घरातून एवढं चांगलं सगळ्यात वडिलांनी संपत्ती तयार करून ठेवली होती, ते सोडून गेला, मुलगा झालं होतं. अरे यशस्वी झाले म्हणून आपण हे करतो, अयशस्वी झाले असते तर, घेतलं लक्षात. गांधी चांगला वकील झालं होतं, येड्यासारखं काय करायला लागलं, तिकडं हे करायला लागलं, असे कपडे बिपडे घालायला लागला. यशस्वी झाल्यानंतर आपण हे बघतोय, अयशस्वी झाले असते तर काय. याचा अर्थ काय की त्यांनी केलेल्या कृतीतून ते यशस्वीपर्यंत किंवा ज्याला आपण यश म्हणतो तिथपर्यंत पोहोचलेले थोडक्यात. आणि बुद्ध पण डायरेक्टली असं नाही की त्याला सत्याचा मार्ग सापडला. आधी तो काय करतोय, बऱ्याच चुकाच करतोय, कमिट करतोय. आधी त्याला वाटतं एक्स्ट्रीम सेल्फ मॉर्टिफिकेशन करायला पाहिजे, अत्यंत स्वतःला यातना दिल्या पाहिजेत. त्यात लक्षात आलं की नाही, ह्यानी होत नाहीये, मेडिटेशनच्या एक्स्ट्रीम फॉर्मनी काही होत नाहीये, मला मिडल पाथ शोधला पाहिजे, मिडल पाथ गरजेचं आहे. हे मला नंतर कळतंय ना, आधी मी काय करतोय, तसं बघायला गेलं तर चुकाच करतोय. आणि त्या चुकातूनच माणूस काय होतो, शिकतो. त्याला म्हटलं जातं एक्सपिरियन्शियल लर्निंग, अनुभवजन्य शिकवण. आणि त्या एक्सपिरियन्शियल लर्निंगलाच एक प्रकारे विजडम म्हटलं जातं, शहाणपण. ते असंच येत नाही. ते शहाणपण कशातून येतं, जेव्हा सतत तुम्ही काहीतरी प्रोसेस करताय. सो कॉस्ट ऑफ बिंग रॉंग च्या प्रोसेसमधून मला काय मिळतं. मी तुम्हाला एक कला शिक्षक सांगितला होता बघा, आर्ट टीचर, जो म्हटला होता लहान मुलं सगळ्यात जास्त क्रिएटिव्ह थिंग कोणती करतात, कोण होता, पावलो पिकासो हा मोठा आर्टिस्ट होता. कोण होता आर्ट टीचर, फ्रँक सिझेक. सिझेक नावाचा एक आर्ट टीचर आहे. तो असं म्हणतो, द मोस्ट क्रिएटिव्ह थिंग अ चाइल्ड डज इज मिस्टेक्स कमिटेड बाय दॅट चाइल्ड. सगळ्यात सुंदर आणि सर्जनशील गोष्ट लहान मुलांनी केलेली कोणती असते, त्यांनी केलेल्या चुका. कारण त्या चुकातून ते काय होत राहतात, शिकतात. जेव्हा हा टॉपिक येतो ना, वाय कॉस्ट ऑफ बिंग रॉंग इज लेस, त्यावेळेला मला UPSCने विचारलेले एक एसे आठवतो, प्रोसेस ऑफ सेल्फ डिस्कवरी इज टेक्नॉलॉजिकली आउटसोर्स्ड. प्रोसेस ऑफ सेल्फ डिस्कवरी इज नाउ टेक्नॉलॉजिकली आउटसोर्स. कारण आपल्याला ना इन्स्टंट आन्सर पाहिजेत.
आयडियल आन्सर्स पाहिजेत. त्या इन्स्टंट आणि आयडियल आन्सर्समध्ये मिस्टेक्सचं महत्त्वच लक्षात येत नाही. काही दिवसांपूर्वीचाच इन्सिडन्स आहे. एका नीटच्या मॉक टेस्टमध्ये मुलीला कमी मार्क्स आले म्हणून एका शिक्षकाने काय केलेलं आहे, तिला मारलेलं आहे. कुठे कुठे आपण सोसायटी, म्हणजे आपण म्हणतो ना वाय पीपल प्रेफर इनॅक्शन ओर ॲक्शन, त्याचं हे पण रिझन आहे की बाबा मिस्टेक्सला लोकांना काही हयगैस ठेवत नाहीत, मग त्यावेळेला इनॅक्शन आपण प्रेफर करतो. आणखी सांगा बरं, वाय कॉस्ट ऑफ बिंग रॉंग इज लेस. See, in being wrong, there are chances of failure, there are chances of defeat, but at the same time, in that process, there is a chance of growth and progress. मला आयुष्यात प्रगती करायची आहे, तर ते धडपडणं येतं आणि ते धडपडणं बिंग रॉंगमध्ये येतं. म्हणजे ह्या एसेमध्ये, आपल्या एसेच्या पुस्तकामध्ये ते क्रांतीवीर मूवीमधली स्टोरी आहे. लास्ट इयरच्या मेन्समध्ये एका मुलांनी ती डायरेक्टली वापरली होती ह्या एसेमध्ये सुरुवातीलाच. त्या क्रांतीवीर मूवीमध्ये एक अन्यायग्रस्त महिला, जिला सतत तिची सासू अन्याय करते, एखाद्या दिवशी विकून टाकते आणि वेश्यागृहामध्ये घेऊन जाणार असतात तिला. त्यावेळेला तिचा तो लहान मुलगा अगदी हेल्पलेस फील करत, अगतिक फील करत त्या मूवीमधल्या लीड कॅरेक्टर नाना पाटेकरकडे जातो आणि म्हणतो, माझ्या आईला वाचव. तो म्हणतो, खुद बचा अपनी माँ को, तू वाचव ना तुझ्या आईला स्वतः. तो म्हणतो, मैं तो छोटा बच्चा हूँ, आय एम हेल्पलेस, मी काय करणार मदत, मी लहान आहे. तो म्हणतो, उठा पत्थरावर मार. काय कर, दगड घे, फेक, मार. तो मुलगा, लहान मुलगा, ते दगड उचलतो त्या आपल्या सासूवरती आणि त्या मारणाऱ्याला मारतो आणि ती प्रोसेस स्टार्ट होते. कशाची, बदलाची. कदाचित त्याचं ते दगड फेकणं हे त्या मुवमेंटला कदाचित चुकीचं असू शकतं, प्रॉब्लेमॅटिक असू शकतं. त्यातून कदाचित प्रॉब्लेम आणखी वाढू शकला असता. बट ॲट द सेम टाईम त्या दोघांच्या आयुष्यातली प्रोग्रेस, ग्रोथची स्टोरी त्या दगडासोबतच स्टार्ट होते. सो बेसिकली व्हॉट दॅट सीन डिपिक्ट्स, और काय प्रायोरिटाईज करतं ते, काय इजेन सांगतो, ॲक्शन ओव्हर इनॲक्शन. कंट्रोलमध्ये कधी येतील तुमच्या आयुष्यातल्या तुमच्या गोष्टी, जेव्हा तुम्ही काय कराल, ॲक्शन, कृती घ्याल. ठीक आहे. मग एवढं सगळं जर फायदे असतील ॲक्शनचे, चूक झाली तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, मग लोक का बरं इनॲक्शन प्रेफर करतात ओव्हर ॲक्शन, इनर्शियामध्ये का राहतात. सो त्याचं रिझन पण थोडंफार आपण बघितलं. कारण आपल्या प्रत्येकाला फिअर ऑफ फेल्युअर असतं. द मोस्ट प्रॉमिनंट रिझन वाय पीपल प्रेफर इनॲक्शन ओव्हर ॲक्शन इज फिअर ऑफ फेल्युअर, अपयशाची भीती. जी कुठलंही क्षेत्र घ्या, काही घ्या, ती सगळ्यात मोठी आड येणारी गोष्ट काय असणार आहे, फिअर ऑफ फेल्युअर. दुसरं असतं कम्फर्ट झोन. माझी इनॅक्शन, निष्क्रियता माझ्यासाठी कम्फर्ट झोन झालेली असेल, त्याच्यातून बाहेर पडणं हे माझ्यासाठी त्रासदायक ठरू शकतं. ॲक्शन म्हणजे काय दाखवत आहे की ते डिफिकल्ट, काहीतरी तुम्हाला काय करायचं आहे, डिफिकल्ट टास्क हातात घ्यायचं आहे. सो त्यापेक्षा मी माझा जो झोन आहे, कम्फर्ट झोन तयार झालेला आहे, त्याच्यात राहणं पसंत करेन. सोसायटल पर्स्पेक्टिव्ह पण बऱ्याचदा मॅटर करतो आणि त्या सोसायटल पर्स्पेक्टिव्हच्या दबावाखाली पण मी काय करतो, इनॲक्शन प्रेफर करतो, ज्याला आपण म्हणतो लोक क्या कहेंगे. हे लोक सतत माझ्यावरती काय बोलतील आणि म्हणून मी कन्फर्मिटी बायसकडे जातो, अनुसारिता दबाव, सोशल नॉर्म आहेत ते ॲक्सेप्ट करतो, त्याच्या अगेन्स्ट जाण्याचा प्रयत्न करत नाही. कदाचित ही इनॲक्शन मोस्ट ऑफ द टाइम कॅन बी ड्यू टू सर्कमस्टान्सेस, माझ्या परिस्थितीमुळे असू शकते. आपण ज्यांना मॅस्लोच्या हायरार्कीमध्ये एकदम लोएस्ट लेवलला आहे, आपण म्हणतो की माझ्या आयुष्याची परिस्थितीच अशी आहे की अब कुछ नहीं हो सकता, हीच मानसिकता तयार झालेली आहे. इनॅक्शन, लर्न्ड हेल्पलेसनेस, ज्याला मार्टिन सेलिग्मन काय म्हणतो,
लर्न्ड हेल्पलेसनेस, संस्कारबद्धतेतून आलेली अगतिकता, लर्न्ड हेल्पलेसनेस. तुम्हाला सोशलायझेशनच्या प्रोसेसमध्ये, तुमच्या रुटीनमध्ये, डेली एक्सपिरियन्सनी मी अशा स्टेजला आलेलो आहे की मला वाटतच नाही आयुष्यामध्ये काही बदल होईल. आपण ते म्हणतो ना सिंहासन मूवीमधलं ते, आम्ही चार किरणांची ही असं का धरावी, का बरं आमच्या आयुष्यात ती एक रे ऑफ होप येईल असंच आम्हाला वाटत नाही. सो हे सर्कमस्टान्सेस जेव्हा मी जेंडरच्या कंटेक्स्टमध्ये म्हणतो महिलांच्या संदर्भात, त्यावेळेला का बरं घरात मारहाण होतीये, अत्याचार होतोय, अन्याय होतोय, तरी सुद्धा मी तिथेच अडकून पडलेली आहे. एकदा सर्कमस्टान्सेस, सोसायटल जो ॲटिट्यूड आहे किंवा स्ट्रक्चर आहे, ज्याला आपण बॉइलिंग फ्रॉग सिंड्रोम म्हणतो, ते पण एक प्रॉमिनंट रिझन आहे की मी काय इनॅक्शन प्रेफर करते. बॉइलिंग फ्रॉग सिंड्रोम काय आहे? बॉइलिंग फ्रॉग सिंड्रोम वैष्णवी माहिती आहे? आपण बोललो होतो बघा की एक पॉट आहे, त्या पॉटमध्ये फ्रॉगला ठेवलंय, त्या बेडकाला इतकी उंची त्या ह्याची आहे पॉटची की तू लगेच उडी मारून बाहेर पडू शकतो. पण बेडूक पाण्यामध्ये राहणं प्रेफर करतो. हळूहळू त्या पाण्याचं टेम्परेचर वाढवलं जातं. बेडूक आता काय करतो, ॲडजस्ट करायला लागतो पाण्याशी. एक वेळ अशी येते की ॲडजस्टमेंटच्या वरती जातं सगळं ते, तुला उडी मारण्याशिवाय पर्याय नाही, नंतर तू काय होणार, मरणार. त्यावेळेला तो बेडूक उडी मारण्याचा प्रयत्न करतो पण उडी मारू शकत नाही, बिकॉज ॲडजस्टमेंटमध्येच त्याची एनर्जी सगळी त्यांनी काय केलेली असते, खर्च केलेली असते, कन्झ्युम केलेली असते. सो बेसिकली वुमेनच्या कंटेक्स्टमध्ये तो एक मेजर प्रॉब्लेम होतो, जेंडरच्या कंटेक्स्टमध्ये बॉइलिंग फ्रॉग सिंड्रोम. सो असे मल्टिपल रिझन असू शकतात. सोसायटल लेवलला, परसेप्शनच्या लेवलला जिता वही सिकंदर हीच मानसिकता झाली आहे, मग मला हारण्याची भीती वाटणारच. सो ते सगळं असताना हे ओव्हरकम कसं करायचं, अँड हाऊ टू प्रमोट और हाऊ टू ब्रेक दॅट इनर्शिया, हाऊ टू प्रमोट ॲक्शन और इनॅक्शन अँड ॲट द सेम टाइम हाऊ टू ब्रेक दॅट इनर्शिया, कसं करायचं बरं. हां, याच्यामध्ये आणखी एक रिझन लिहिता येईल, वाय पीपल प्रिफर इनॅक्शन ओव्हर ॲक्शन, जे आपण इरिक फ्रोमचं पुस्तक बघितलं होतं, फिअर ऑफ फ्रीडम. स्वातंत्र्याचं भय, लोकांना स्वातंत्र्याचं भय असतं, फिअर ऑफ फ्रीडम, बिकॉज विथ फ्रीडम कम्स रिस्पॉन्सिबिलिटी. आणि ते रिस्पॉन्सिबिलिटी घेणं हे लोकांना काय जातं, अवघड जातं. त्यापेक्षा मग त्या कम्फर्ट झोनमध्ये, माझ्या इनर्शियामध्ये, इन स्टेट ऑफ इनॅक्टिव्हिटी राहणं मी पसंत करतो. क्लिअर आहे इथपर्यंत? नाऊ टेल मी हाऊ टू ब्रेक दॅट इनर्शिया अँड प्रमोट ॲक्शन ओर इनॅक्शन. पहिल्यांदा तर ना, फेल्युअरमध्ये फार काही वाईट नाहीये की तुम्ही कुठेतरी चुकलात, हरलात, पडलात, तर त्याच्यात फार काही वाईट नाहीये. हे सतत काय करावं लागेल, इम्पोज करावं लागेल. तो आपण म्हणतो ना, गिरते हे शहसवार मैदाने जंग में, वो तिफल क्या गिरे जो घुटने के बल खडा आहे. गिरते हे शहसवार मैदाने जंग में, जे घोडेस्वार आहेत ते मैदानात, भर मैदानात काय होणार, पडणार. वो तिफल क्या गिरे, तिफल म्हणजे जो त्याच्या गुडघ्यांवरती बसलेला आहे, देवासाठी प्रार्थना करतोय, तो पडणार नाहीये, कारण तो आधीच कशावरती आहे, गुडघ्यावरती आहे. तुम्ही फेल झालात कारण तुम्ही काहीतरी प्रयत्न करत होतात, तुम्ही काहीतरी मोठं स्वप्न पाहिलं होतं आणि म्हणून त्याच्यामध्ये काय झालात, अयशस्वी झालात. जे स्वप्नच बघणार नाही आहेत ते यशस्वी होणार आहेत का? सो त्याच्यामध्ये फार काही प्रॉब्लेम नाही, इम्पोज करावा लागेल. ॲट द सेम टाइम मी जे प्रत्येक लेक्चरमध्ये सांगत असतो, वी हॅव टू प्रमोट कल्चर ऑफ ॲप्रिसिएशन. आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी कल्चर ऑफ ॲप्रिसिएशन जनरेट करावं लागेल. आपण ओव्हरली क्रिटिकल होतो बरंचदा. जेव्हा अपयश येतं त्यावेळेला खरंच त्या प्रोसेसमध्ये ते प्रामाणिक होते, त्या लोकांना पण ॲप्रिशिएट करायला पाहिजे. अजून काय करता येईल, आणखी काय करता येईल? ॲक्शन जे आपण म्हणतो ना, वाय पीपल प्रिफर इन ॲक्शन, त्याचं एक रिझन, आणि त्याच कंटेक्स्टमध्ये हे प्रमोट करायला पण ते करावं लागेल अशी गोष्ट, ते म्हणजे सी ॲक्शनला ना आणखी एक गोष्ट लागते,
कंटिन्युअस एफर्ट और कंटिन्युअस कमिटमेंट. सतत तुम्ही काय करायला पाहिजे, वचनबद्ध राहिलं पाहिजे. कंटिन्युअस एफर्ट्स लागतात. तुम्ही जर ते नसतील तर कुठं ना कुठेतरी फेल्युअर येतं. म्हणजे जे रॉबर्ट फ्रॉस्टची पोएम आहे मी तिथे टाकण्याचा प्रयत्न करू शकतो. कोणती पोएम? वुड्स आर लवली डार्क अँड डीप बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप, माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. वुड्स आर लवली डार्क अँड डीप, हे सगळं मला आजूबाजूचं काय वाटतंय, सुंदर मनमोहक वाटतंय. मला इथेच थांबावं असं वाटतं. आणि मोस्ट ऑफ द कंटेक्स्टमध्ये ॲक्शनमध्ये तोच प्रॉब्लेम असतो. मी निघतो मोठ्या एम सोबत, मोठ्या गोल सोबत, पण मध्येच कुठेतरी अडकून जातो. फार कमी लोक असतात जे स्वतःला सांगू शकतात बट माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. सो ते जमलं पाहिजे. ती ॲक्शन, कंटिन्युअस ॲक्शन जमली पाहिजे. नाहीतर आपण कुठं ना कुठेतरी काय होऊ शकतो, ते परत फेल्युअर येतं आणि मग नंतर पुढच्या ॲक्शन घ्यायला परत त्रास होतो. अजून काय करता येईल? हाऊ टू प्रमोट ॲक्शन ओर इनॲक्शन? नॉलेज ऑफ, यांनी काय फायदा होईल? रिस्क घेण्याच्या बाबतीत मला असं वाटतं रिस्क घेण्यासारखी सर्कमस्टान्सेस आणि इकोसिस्टीम पण डेव्हलप व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्ही त्या फिअर ऑफ फेल्युअरच्या पलीकडे जाऊन कधी रिस्क घ्याल तेव्हा तुमची तशा प्रकारची इकोसिस्टीम आहे. क्लिअर आहे? त्याच्यात नंतरचा पर्स्पेक्टिव्ह युटिलिटी ऑफ डुईंग नथिंग, याच्यावरती पण इलॅबोरेटली बोलायला पाहिजे की बाबा प्रत्येक वेळेला करत राहणं, कृती करत राहणं, याच्या पलीकडे पण काय करायला पाहिजे, डुईंग नथिंग. आता डुईंग नथिंग मध्ये कंटेंट आपण बरंच डिस्कस केलंय. सांगा बरं, गेल्या काही वर्षांपासून होत असलेली साऊथ कोरियामधली कॉम्पिटिशन विच बेसिकली गिव्स फर्स्ट प्राइज टू वन हु डज नथिंग. असा व्यक्ती जो जास्त वेळ काहीच करत नाही त्याला पहिलं बक्षीस मिळतं. आता आपल्याला वाटतं काहीच करायचं नाही म्हणजे काय, मोबाईल घेऊन रील स्क्रोल करायच्या, ते नाही आहे बघा. मोबाईलवरती तुम्ही बघत राहणं हे सुद्धा काय आहे, ॲक्शनच आहे. डुईंग नथिंग मीन्स ॲब्सोल्युटली डुईंग नथिंग. मग साऊथ कोरियामध्ये ही कॉम्पिटिशन घ्यायची वेळ का आली, किंवा ह्या सध्याच्या याच्यामध्ये हे रिलेव्हन्स काय डुईंग नथिंगचं? सो सतत काहीतरी करत राहणं. आपण आपल्या निबंध स्पर्धेत विषय पण दिला होता, मेंदूला आराम हवाय. कारण सतत काही ना काहीतरी मी काय करत राहतोय, मेंदूमध्ये घेत राहतोय. सोशल मीडिया, म्हणून तर ते डूम स्क्रोलिंग नावाचा प्रकार आहे. गेल्या वर्षी जो वर्ड यूज केला होता डिक्शनरीमध्ये, ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये, डूम स्क्रोलिंग, आणि त्यातून झालेलं ब्रेन रॉट किती भयानक प्रकार आहे. म्हणजे जो ब्रेन, मेंदू आपण महत्वाचा कन्सिडर करतो, आपण माणूस म्हणून इथपर्यंत पोहोचल्याचा, तोच सडतोय. मेंदू सडणं यापेक्षा भयानक प्रकार काय असू शकतो? तो सडणारा मेंदू जर थांबवायचा असेल, त्याला क्रिएटिव्ह, इनोव्हेटिव्ह आणि कन्स्ट्रक्टिव्ह कामाकडे वळवायचं असेल तर मला काय करावं लागणार आहे, थोडा पॉज घ्यावा लागणार आहे आणि रिफ्लेक्ट करावं लागणार आहे. जर मी तो पॉज घेतला नाही, रिफ्लेक्ट केलं नाही, तर माझी स्टोरी कदाचित त्या मिथ ऑफ सिसिफस सारखी होईल. आता सिसिफसला पण डिस्कस केलंय आपण. सिसिफस कुठला कॅरेक्टर आहे? ग्रीक मायथॉलॉजी मधलं कॅरेक्टर आहे, जो एक शिक्षा भोगतोय. एक दगड डोक्यावरती घ्यायचा, डोंगरावरती जायचं, परत डोंगरावरून दगड खाली येणार, हा परत उचलून वरती जाणार, असं कंटिन्युअसली चालू आहे. सिसिफसला माहीत नाहीये ही शिक्षा कधी थांबणार, ही शिक्षा त्याला का देण्यात आलेली आहे, ह्याचा एंड काय होणार, हे आपण का करतोय याचा पण ही माहीत नाही. 9 वाजता मी सकाळी कामाला जातोय, 5 वाजता घरी येतोय, त्या सायकलमध्ये अडकून पडलेलो आहे, पण मी का करतोय? त्याच्यानंतरची जी स्क्रोलिंग आहे, ज्याला मी हॅबिच्युअल झालेलो आहे, ह्या सगळ्याचा अर्थ काय हे मला समजत नाही आणि मी त्याच्यात अडकून राहिलेलो आहे. आणखी युटिलिटी ऑफ डुईंग नथिंग. सी, तुम्ही स्वतः जोपर्यंत हे रिफ्लेक्टिव्ह ऑब्झर्वेशन करणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते पर्पज, मिनिंग ऑफ लाईफ हे सुद्धा कळणार नाही. आपण म्हणतो की सध्याचा काळ इज एज ऑफ नो इझम. नो इझमचा काळ. इझम मीन्स
एनी काइंड ऑफ फिलॉसॉफी और थॉट, ती फिलॉसॉफी किंवा थॉट डेव्हलप व्हायला काय लागणार आहे? परत एकदा डायलॉग, डिस्कशन, स्वतःशी डायलॉग. तो काही टेक्नॉलॉजीला आउटसोर्स करून होणार नाहीये ते. सो त्या नोइझम मधून बाहेर पडायचं असेल तर त्याला थोडंसं आपल्याला काय करावं लागेल? अत्यावश्यक इसेन्शियल प्रिरिक्विजिट म्हणून डुईंग नथिंग रिलेटेड गोष्टी कराव्या लागतील, शांत राहावं लागेल. सो या हायपर कॉम्पिटिटिव्ह वर्ल्डमध्ये जिथं प्रत्येक गोष्टीची कॉस्ट बघितली जाते, त्यावेळेला डुईंग नथिंग हा रिकाम टेकडा माणूस होऊ शकतो. झाडाखाली बुद्ध बसलाय, रिकाम टेकडा आहे असं पण आपण म्हणू शकतो. सो याच्या पलीकडे जायचं असेल तर हे कॉस्टच्या पलीकडे जाऊन वी हॅव टू अंडरस्टँड व्हॅल्यू ऑफ डुईंग नथिंग. काहीच न करण्याचं. ती तुम्हाला PDF शेअर केले बघा एसे स्पेसिफिक कंटेंटचं. त्याच्यामध्ये एक इटालियन प्रोवर्ब आहे, बघितलाय का तो? नायसे असं काहीतरी आहे. हा हा जस्ट एकदा आपण म्हणजे नोट डाऊन करून पाठच करून टाकू आपण. स्वीटनेस ऑफ डुईंग नथिंग काय आहे ते फ्रेज? कितव्या नंबरला आहे फक्त मला सांग. काय म्हणते ती इटालियन फ्रेज? डॉल्स फॉर 90. The sweetness of doing nothing. The sweetness of doing nothing. त्याच्या खाली एक्सप्लेनेशन पण चांगलं दिलंय. It's not laziness. It's savoring stillness. Gentle art of being present without a goal, to-do list or a burden. इंटरेस्टिंग आहे ना, म्हणजे सध्याच्या कॉम्पिटिटिव्ह जगामध्ये जिथं सगळे इन्स्टावरती याच्यावरती मोटिवेशनचा बडीमार करतायत, त्यावेळेला हे म्हणतायत जंटल आर्ट ऑफ बिंग प्रेझेंट विदाउट अ गोल, टू डू लिस्ट ऑर अ बर्डन. इट इज क्वाईट आफ्टरनून वेअर टाइम स्लोज डाऊन. शांत वाटतंय. वेन यू सिप टी अँड वॉच द लाईट डान्स ऑन द वॉल. वेन डुईंग नथिंग बिकम्स अन ॲक्ट ऑफ पीस, अ रिबिलियन अगेन्स्ट नॉईज ऑफ प्रोडक्टिव्हिटी. प्रोडक्टिव्हिटी, कॉस्ट वगैरे याच्या कंटेक्समध्ये सतत तुम्ही उत्पादक राहिलं पाहिजे, प्रोडक्टिव्ह राहिलं पाहिजे. इन वर्ल्ड ऑब्सेस्ड विथ हसल, डॉल्से फॉर 90 इज रेस्ट विथ अवेअरनेस, लेजर विथ ग्रेस. इंटरेस्टिंग आहे. आणि आपल्या टॉपिकला कन्क्लूड करताना पण त्यांनी करता येऊ शकते की प्रत्येक वेळेला काहीतरी करत राहणं याची अपेक्षा नाहीये. त्याला परत एकदा मिडल पाथ बुद्धाचा लागणार आहे. खास करून सध्याच्या जगामध्ये जेव्हा 21st सेंचुरीची रिक्वायरमेंट काय, क्रिटिकल थिंकिंग, सेल्फ अवेअरनेस, इंट्रोस्पेक्शन, ॲबिलिटी टू डिलर्न ॲज वेल ॲज लर्न, या सगळ्या केसमध्ये त्या शांत राहणं आलं पाहिजे. म्हणजे थोडा तो प्रोडक्टिव्ह, ते सगळं इंटरनलाइज व्हायला हे सगळं जे काही चाललंय त्यासाठी गरजेचं आहे. सो कॉस्ट ऑफ बिंग रॉंग इज लेस दॅन कॉस्ट ऑफ डुईंग नथिंग. जरी बरोबर असलं तरी ययातीमध्ये जे वाक्य आहे त्या PDF मध्ये ते पण दिलंय.
प्रत्येक लोकप्रिय उक्तीत अर्ध सत्य असतं, हाफ ट्रूथ. तसंच हाफ ट्रूथ त्याच्यामध्ये आहे. देर इज सर्टनली देर इज काइंड ऑफ युटिलिटी इन डुईंग नथिंग. आलं लक्षात? सो टॉपिकला मेकॅनिकली वगैरे डिवाइड न करता काय केलं पाहिजे, त्या टॉपिकचेच वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह त्यातूनच निर्माण होणारे जनरेट केले पाहिजेत. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही जर मेकॅनिकल पेस्टल वगैरे अप्रोचनी जाणार असाल तर ते खूप प्रॉब्लेमॅटिक ठरतं. म्हणजे तुम्हाला सांगतो, इट इज अ लेबरस प्रोसेस. तुम्ही एक्झामिनरला टॉर्चर करत असता आणि त्यात जर एखाद्याने चांगलं लिहिलं तर त्याला मार्क्स मिळणार. म्हणजे एक 20 एसे तुम्ही एका दिवसाला चेक करा आणि नंतर संध्याकाळी मला भेटा. त्यानंतर ती विपश्यना वगैरे करण्यासारखा अवस्था होऊन जाते. सो ती अवस्था समजली पाहिजे की तो प्लिझंटनेस आपण एसेमधून देतोय का, हे समजून घेतलं पाहिजे. क्लिअर आहे? आणखी काही या टॉपिकचे तुम्हाला जनरेट होत आहेत का पर्स्पेक्टिव्ह? तुम्ही काही वेगळ्या प्रकारे याच्याकडे बघू शकता का? कॉस्ट ऑफ बिईंग रॉंग इज लेस दॅन कॉस्ट ऑफ डुईंग नथिंग. एक पर्स्पेक्टिव्ह जो जरा सबटल किंवा एका पॅरेग्राफमध्ये वगैरे येऊ शकतो, परसेप्शन ऑफ बिईंग रॉंग. दृष्टिकोन, मी चुकीचा आहे, मी बरोबर आहे, याचा परसेप्शन अल्टिमेटली कोण जनरेट करते? कदाचित एक व्यक्ती बरोबर चाललेली असेल पण मला ती चुकीची वाटते. सो इट्स ऑल अबाउट परसेप्शन, रिलेटिव्ह मॉरॅलिटी. सो त्याच्यावरती पण थोडंसं एखादा पॅरेग्राफ लिहिता येऊ शकतो की वी नीड टू कन्सिडर perceptions or basically who is considering who is wrong. माझ्या मते तू भटकलेला आहेस आयुष्यातून. ठीक. आणखी कुठली कविता, आणखी कोणता कंटेंट जो आपण बघितलाय तो इथे वापरता येऊ शकला असता या एसेमध्ये, असं तुम्हाला वाटतं? जसं की मला कुंवर नारायण यांची कविता आठवते, त्या परत एकदा त्या एसे कंटेंटच्या PDF मध्ये दिलेली, जी तुम्ही इथे वापरू शकला असता. हम सोचते हैं कि यात्राएं दुखद है और घर उनसे मुक्ति, पर सच्चाई यूं भी हो सकती है कि यात्रा एक अवसर है और घर एक संभावना. आपल्याला असं वाटतं ॲक्शन किंवा ती जर्नी हे काय आहे, अडथळे आहेत, चॅलेंजेस आहेत, बट ॲक्च्युली त्या काय आहेत, ॲम्पल पॉसिबिलिटी जनरेट करणाऱ्या गोष्टी. सो ती एक कविता याच्यामधून हे करू शकते. घर परत एकदा तुमच्यासाठी काय आहे, अ प्लेस ऑफ कम्फर्ट, जिथं ती ग्रोथ होईल का नाही हे सांगता येत नाही. ती जर्नी ही काय करते, तुमची ग्रोथ करते. ॲक्शन ती तुम्हाला त्याच्यामध्ये आणते. असंच आणखी कुठलं कंटेंट जे ह्या टायटलमध्ये वापरता आलं असतं? हा, मग ते परसेप्शनच्या कंटेक्स्टमध्ये सांगता आलं असतं. देर इज नथिंग आयदर गुड ऑर बॅड बट थिंकिंग मेक्स इट सो. हे जे शेक्सपियरचं वाक्य आहे जे UPSCने विचारले, ते आपण ह्या परसेप्शनच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये पण टाकू शकलो असतो. अजून कोणता? घर से मस्जिद है बहुत दूर, चलो यूं कर ले किसी रहते हुए बच्चों को हसाए. निदा फजलींचं पण कसं बसवायचं इथे? ठीक आहे, तरी पण इतकं यांनी नाही बसत. तो जितू भैया कोटा फॅक्टरीमध्ये म्हणतो बघा, त्याचे पालक येतात, म्हणते मार्क्स कमी आले, दुखी आहे. तो दुखी आहे क्योंकि सिरियस था. प्रिलिम फेल झाले किंवा UPSC मध्ये नाही झालं, त्रास कुणाला होतो बघा. ज्या वेळेला तुम्ही खूप चांगले एफर्ट घेतले आणि कोणीतरी म्हटलं की
अत्यंत निराशादायक कामगिरी केलीस तू, आमच्या घराचं नाव धुळीला मिळवलंस, त्यावेळेला ते आपले एफर्ट रिकग्नाइज न केल्याचं वाईट वाटतं, बरोबर. तो म्हणतो की सीरियस था इसलिए नाराज है, दुखी क्यों है, क्योंकि सीरियस था. सो ज्यांनी बेसिकली ती प्रोसेसच केली नाहीये आणि ते फेल्युअरच आलेलं नाही, ते काही ते फील करू शकणार नाही. आणखी एकदा स्कॅन करा तुमची नोटबुक किंवा काही, त्याच्यात एसेचं, कारण ते सतत करत राहावं लागणार आहे. युटिलिटी टॉपिक